लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होते। या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील एका नेत्याचा चेहरा काही पिक्चरच्या सीनवरती लावून मीम तयार करण्यात आलाय आणि ती व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते। अर्थातच तुम्हा सर्वांना ही गोष्ट माहिती आहे, तुम्ही थंबनेल देखील बघितलंय, त्यामुळे आजचा विषय काय आहे हे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे जास्त इंट्रोडक्शन न करत देता आपण थेट मुद्द्यावरती येऊया। ती व्हिडिओ आहे संजय राऊत यांच्याबद्दल। तर विषय असा आहे की संजय राऊत यांना मातोश्रीवरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली आणि मारहाण झाली, अशा विषयाची जी बातमी आहे ती हिंदी मीडियाच्या माध्यमातून चालवली जाते। काही हिंदी टेलिव्हिजन चॅनल आहेत, काही हिंदी YouTube चॅनल आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्याने गेले 2-3 दिवस हीच बातमी प्रसारित होते की शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या समोरच शिवसेनेच्या मुंबईमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली, त्यांना बंद खोलीमध्ये नेऊन डांबण्यात आलं, त्यांना बंद करण्यात आलं, अशा स्वरूपाच्या बातम्या येतात। आणि ह्या सर्वांनी भाऊ तोडसेकर यांच्या विधानाचा आधार घेतलाय। या सर्वांनी संदर्भासहित सांगितलं की भाऊ तोडसेकरांनी जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनानुसार आम्ही ही माहिती सांगतो। मुळात भाऊ तोडसेकर यांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईमध्ये मातोश्रीवरती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला, अशी सूत्रांची माहिती, असं भाऊ तोडसेकर यांनी सांगितलं। भाऊ तोडसेकर नक्की काय बोललेत आणि त्याच्यावरती हिंदी मीडिया काय दाखवतंय ह्याबद्दल जरा आपण काही व्हिडिओ क्लिप पाहूया। सुना है, सूत्रों से सुना है, कुछ रिपोर्टर भी बोल रहे हैं कि मातोश्री में उद्धव ठाकरे के निवास स्थान पर जो मुंबई के कार्यकर्ताओं को और जो ऑफिस बेरर से पदाधिकारी है, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख वगैरह, उनकी मीटिंग में जब अपना बड़बोनापन फिर से संजय राउत ने शुरू कर दिया तो इतने लोग गुस्सा हो गए, जमा हुए वहां थे वो, क्यों बोले आप चुप करो, आप नहीं तो पार्टी डुबाइए। और जब संजय राउत फिर से अपनी ही बात आगे रखने लगे तो कुछ लोगों ने उनको उठाकर मातोश्री की किसी रूम में बंद कर दिया और उद्धव ठाकरे ने उनको रोका भी नहीं। ये खबर है, अब सच है झूठे पता नहीं। इन सूत्रों के अनुसार कार्यकर्ताओं द्वारा संजय नौटी राउत को मारा है, बीच चौराहे पे जो है हाथ साफ करके जा रहा है। संजय राउत को उद्धव ठाकरे की शिवसेना के कार्यकर्ताओं ने धोया। खबर है तो इंटरेस्टिंग, अगर सच है तो जिस तरह संजय राउत ने उद्धव की राजनीतिक नैया का टाइटैनिक बनाया है, उस तरह से आज नहीं तो कल ये तो होना ही था। घसीट कर दूसरे कमरे में बंद कर दिया, बंद किया तो किया, साथ में उन्हें धोया भी गया है। संजय राउत को दूसरे कमरे में बंद कर धोया जा रहा था तो उद्धव ठाकरे मौनी बाबा बने हुए थे। शायद इसीलिए रोज सुबह ब्रेन रॉट प्रेस कॉन्फ्रेंस देने वाले संजय राउत आजकल चुप हैं। की खबर ऐसी है कि संजय राउत की उद्धव ठाकरे के सामने कुटाई कर दी गई। जसं की आपण बघितलेलं आहे की भाऊ तोडसेकर यांनी स्पष्ट सांगितलंय, त्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिवाद हे नावाचं चॅनल जे आहे ज्यामधून ते अनेक वर्ष विश्लेषण करतायत, त्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सूत्रांच्या माहितीनुसार, मग ही सूत्र कोणी असू शकतील, कदाचित ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतील, कदाचित ते इतर कुठल्या पक्षाचे नेते किंवा पदाधिकारी असू शकतील, ज्यांनी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांनी एका विश्लेषणामध्ये फक्त ह्या माहितीचा वापर केला। मात्र ह्या गोष्टीचा फायदा घेत हिंदी मीडियाने हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं। मराठी मीडियामध्ये याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही, मात्र हिंदी मीडियामध्ये याबद्दल सातत्याने मीम्स तयार करत संजय राऊत यांच्याबद्दल ही चर्चा दाखवली गेली, ही बातमी दाखवली गेली। पण संजय राऊत यांना असं खरंच होऊ शकतं का? तर एक गट असा आहे जो म्हणतोय की हो, संजय राऊत यांना धक्काबुक्की केली जाऊ शकते, संजय राऊत यांना बोललं जाऊ शकतं। ह्या मागचं कारण असं आहे की संजय राऊत यांच्यामुळे विधानसभेची निवडणूक हरलो, असं काहींचं मत आहे। आणि जे विवेचन झालेलं आहे त्या विवेचनानुसार जी माहिती समोर आलेली आहे, सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की विधानसभेमध्ये झालेला जो पराभव आहे त्याला संजय राऊत हे जबाबदार आहेत।
संजय राऊत यांनी सकाळ सकाळ घेत असलेली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते करत असलेलं वक्तव्य, त्यांची बोलीभाषा, या संपूर्ण गोष्टींमुळे कुठेतरी शिवसैनिक दुखावला गेला. कारण संजय राऊत हे रोखठोक भूमिका घेतात, रोखठोक मत व्यक्त करतात. अनेक वेळेला त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून काही अर्वाची भाषा वापरलेली आहे, काही शिव्यांचा देखील वापर केलेला आहे. मात्र ही संपूर्ण जी भाषा, ही स्टाईल जी आहे ती स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सूट होते. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा होता, महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव होतं, रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे होतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे रोखठोक बोलायचे आणि ते सर्वांना आवडायचं. मुळात बाळासाहेब ठाकरे हे म्हणतील तसंच शिवसेनेमध्ये होत होतं. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संजय राऊत प्रामुख्याने सातत्याने गेल्या 5-6 वर्षात शिवसेनेचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. शिवसेनेची प्रत्येक भूमिका उद्धव ठाकरेंच्या आधी संजय राऊत व्यक्त करत आहेत. असं पहिलं होत नव्हतं. उद्धव ठाकरे ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे तेच शिवसेनेचं मत असायचं. त्यावेळेला प्रवक्ता, नेता असं काही फार महत्व त्यावेळेला नव्हतं. परंतु आता उद्धव ठाकरेंच्या आधी संजय राऊत हे जे दररोज सकाळी 9-10च्या सुमारास पत्रकारांशी बोलतात आणि शिवसेनेची भूमिका मांडतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे असं स्पष्टपणे मत तयार झालं होतं. आणि त्यामुळे हिंदू विरोधी जी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट घेतोय, ही भूमिका, हे नरेटिव्ह सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली होती असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि ह्याच गोष्टींचा वाद झाला आणि ही गोष्ट महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला नको, नाहीतर विधानसभेप्रमाणे महानगरपालिका देखील आपल्या हातातून निघून जाईल असं मत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडलं. आणि त्यानंतर जो वाद झाला, त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली अशी सूत्रांची माहिती. मात्र माझं एक मत मला हे सांगतंय की संजय राऊत यांना मारहाण किंवा धक्काबुक्की शिवसैनिक असं काही करू शकत नाही. कारण शिवसैनिक हे निष्ठावंत असतात. भले ते शिंदे गटामध्ये असू देत किंवा ते उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असू देत, ते आपल्या नेत्याबद्दल निष्ठावंत असतात. ते मारहाणीपर्यंत जाणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची ती विचारसरणी नाही. आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवरती असं घडणं हे मुळात शक्य नाही. त्यामुळे भाऊ तोरसेकर यांनी जे सूत्रांची माहिती देत जे विवेचन केलंय, त्या विवेचनाचा कुठेतरी चुकीचा अर्थ काढून किंवा आपल्याला हवा तसा अर्थ काढून हिंदी मीडियाने ही संपूर्ण गोष्ट चालवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत यांचं स्थान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या खालोखाल आहे. त्यांना शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीवरती मानाचं स्थान आहे. शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत आहेत आणि प्रामुख्याने संजय राऊत जे भूमिका घेतात, जे सडेतोड वक्तव्य करतात, ते भूमिका, ते मत शिवसेनेचं असतं असं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबत असं कोणीही करू शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट सातत्याने बोलली जात होती की राऊत यांना जेव्हा मारहाण झाली त्यानंतरच त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचं बंद केलं. म्हणजे आपण पाहिलं असेल की 2-3 दिवस संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत नव्हते. संजय राऊत हे सातत्याने 5 वर्ष पत्रकार परिषद घेत आलेले आहेत. सकाळी 9 ते 10च्या सुमारास ते महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये, देशामध्ये जो मुद्दा घडत असेल आणि ज्या मुद्द्यावरती त्यांना बोलावंसं वाटत असेल त्या मुद्द्यावरती ते सकाळी पत्रकारांसमोर येतात आणि आपलं मत व्यक्त करतात. ते कोणाला पटेल किंवा पटलं नाही तरी ते मत व्यक्त करतात आणि दिवसभर मीडियामध्ये त्या गोष्टींची बातमी चालत असते. मग विरोधक त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया देतात. हा संपूर्ण खेळ हा राजकारणामध्ये चालू असतो. परंतु संजय राऊत हे गेल्या 2 ते 3 दिवस माध्यमांसमोर आले नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदी मीडियाने हीच गोष्ट समोर आणली की बघा, संजय राऊत यांना मारहाण झालेली आहे, त्यांना खोलीमध्ये डांबून ठेवले, त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात राग आहे, म्हणून संजय राऊत माध्यमांसमोर येत नाही. संजय राउत को दूसरे कमरे में बंद कर धोया जा रहा था तो उद्धव ठाकरे मौनी बाबा बने हुए थे। शायद इसीलिए रोज सुबह ब्रेन रॉट प्रेस कॉन्फ्रेंस देने वाले संजय राउत आजकल चुप हैं। नाताळ आणि नववर्षाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशामध्ये गेले होते, ते भारतामध्ये नव्हते, त्यामुळे ते माध्यमांसमोर आले नाही. आणि आज जेव्हा ते भारतामध्ये परत आलेले आहेत, मुंबईमध्ये परत आलेले आहेत, तेव्हा आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मला मारहाण झाल्याची भूमिका ही विरोधकांची एक चाल आहे. माझ्याबद्दल तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी घाबरणारा नाही, मी तुमच्या छाताडावरती पाय देऊन उभा राहणार, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवरती होत नाहीत, झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे काही लोकांना 1 to 1 भेटतायत बरं का. RSSचा जो IT सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा. मैं बात कर रहा हूं.
त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधार युग, त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे. हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल, धनंजय मुंडे प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असेल, मग हे या सगळ्या टोळ्या पेड पैशांच्या जीवावर कामाला लावतात. आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला, मग कधी याच्याविषयी बोला, कधी संजय राऊतांविषयी बोला. मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे आणि उरलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या. मी त्यांना भीती आहे. माझे पाय मजबूत आहे, जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून. इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय. तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा, तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं, मला मारण्याचे प्रयत्न झाले, माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या, आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. आणि अत्यंत महत्वाचं त्यांनी विधान केलंय की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे अतिशय महत्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यावरूनच स्पष्ट होतंय की संजय राऊत यांच्याबद्दल बोललं गेलेलं जे विधान आहे, हिंदी मीडियामध्ये चालवलेल्या ज्या बातम्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. कारण संजय राऊत यांना अत्यंत महत्वाचं स्थान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहे. म्हणूनच संजय राऊत यांनी आज स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, संजय राऊत यांच्याबद्दल असं झालं असेल का? मारहाण नाही पण वाद तरी झाला असेल का? याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि संजय राऊत यांना खरंच राग मनामध्ये ठेवून कुठला शिवसैनिक अशी मारहाण करू शकतो का, शिवीगाळ करू शकतो का? तुम्हाला काय वाटतंय हे देखील कळवा. तुर्तास वेळ झाले ह्या विषयामध्ये आता इथेच थांबायची. धन्यवाद.